अमेरिका, इस्रायल आणि इराणमधला युद्धसंघर्ष काही केला थांबायचं नाव घेत नाहीये. अमेरिकेकडनं ठेवण्यात आलेल्या 45 दिवसांच्या शस्त्रसंधीला इराणने ठेंगा दाखवला. या दोन्ही देशांमध्ये 2 टप्प्यात समझोता होणार असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं होतं. मात्र इराणकडनं त्यावर सकारात्मक चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. मध्यस्थीच्या माध्यमातून चर्चा सुरू आहे, मात्र काही मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये एकमत झालेलं नाहीये. त्यामुळे शस्त्रसंधीची शक्यता सध्या तरी धूसर आहे. तर युद्धविराम म्हणजे गुन्हेगाराला ताकद देण्यासारखं असं इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाई यांनी म्हटलं. त्यामुळे सध्या तरी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीची शक्यता धूसरच असल्याचं पाहायला मिळतं. आखातातला तणाव अधिक वाढताना दिसतोय. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने B-1 लान्सर बॉम्बरचा ताफा रवाना केल्याचं वृत्त ब्रिटिश मीडियाने दिलं. 3 B-1 बॉम्बर विमानं आखातात पाठवली आहेत. ही विमानं ब्रिटनमधील RAF फेअरबोर्ड 4 हवाई तळावरनं रवाना झाल्याची माहिती आहे. इराणमधल्या लक्ष्यांवर हल्ल्याच्या तयारीचा भाग म्हणून ही तैनाती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. B-1 बॉम्बर हे शक्तिशाली बंकर बॉम्बर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे इराणने करार मान्य न केल्यास तणाव अधिक वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होते. तर अमेरिका इराणच्या प्रति इशाऱ्यामुळे कच्चं तेल पुन्हा एकदा महागलंय. ब्रेंट ऑइलच्या किमती प्रति बॅरल $111वर पोहोचल्यात. तर अमेरिकेतलं WTI ब्रँडचं कच्चं तेलही प्रति बॅरल $115वर पोहोचलंय. युद्ध भडकल्यापासून सातत्याने तेलांच्या किमती वाढत आहेत. आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती ह्या 2 ते 3% वाढताना बघायला मिळतात. आता बातमी येते हॉर्मुझच्या सामुद्रधुनी संदर्भातली. या सामुद्रधुनीतून मर्यादित हालचाल सुरू झाल्याची माहिती समोर येते. गेल्या 24 तासात इराणच्या परवानगीनंतर 15 मालवाहू जहाजांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी पार केली. गेल्या महिन्याभरात हॉर्मुझमधील वाहतूक तब्बल 90% घटल्याचं चित्र आहे. तर इराणने हॉर्मुझमधून पूर्वीसारखी सुरळीत वाहतूक पुन्हा सुरू होणं अशक्य असल्याचं म्हटलं. त्यामुळे जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम कायम राहण्याची शक्यता व्यक्त होतीये. तर आखाती देशातल्या युद्धामुळे आता भारतात मोठ्या प्रमाणात गॅसची टंचाई पाहायला मिळते. जळगाव, अमरावती, बीड आणि परभणीत घरगुती गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई जाणवते. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चूल पेटवून प्रतिकात्मक आंदोलन झालं. आंदोलकांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. सामान्य नागरिकांना तातडीने गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणीही आंदोलकांनी केली. तर सिलेंडरच्या टंचाईमुळे ग्रामीण आणि शहरी भागातल्या नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याची तीव्र नाराजीही व्यक्त झाली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.